नाशिक विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न चर्चेत होता. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात उभे असलेले गोकुळ गीते अखेर माघार घेणार का? कारण ही केवळ एका उमेदवाराची बंडखोरी नव्हती, तर ती महायुतीतील समन्वय, नाराजी आणि स्थानिक राजकारणातील शक्ती संघर्षाची मोठी परीक्षा बनली होती. अखेर अनेक बैठका, मनधरणी, नाराजी, आरोप प्रत्यारोप आणि हाय व्होल्टेज राजकीय नाट्यानंतर गोकुळ गीतेंनी माघार घेतली आहे. पण या माघारीने खरंच सर्व प्रश्न संपले आहेत का? की नाशिकच्या राजकारणात याची मोठी राजकीय किंमत पुढे मोजावी लागू शकते? याचाच सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. नाशिक विधान परिषद निवडणुकीची सुरुवात महायुतीसाठी तितकी सोपी नव्हती. अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांची घोषणा झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असं वाटत होतं. मात्र गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत थेट आव्हान उभं केलं आणि इथूनच महायुतीच्या अडचणी सुरू झाल्या. विशेष म्हणजे गोकुळ गीते हे विरोधी पक्षाचे नव्हते, उलट ते महायुतीशी जवळीक असलेले, स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले आणि भाजपशी संबंधित मानले जाणारे नेते होते. त्यामुळे त्यांची बंडखोरी विरोधकांपेक्षा अधिक धोकादायक ठरत होती. नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची समीकरणं पाहिली तर गोकुळ गीते यांचा प्रभाव काही भागात चांगलाच असल्याचं मानलं जातं. त्यामुळे मतांची फूट झाली असती तर नरेंद्र दराडेंचा विजय तितका सोपा राहिला नसता. म्हणूनच सुरुवातीपासूनच हे बंड थांबवण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरावं लागलं. गेल्या आठवडाभरात नाशिकपासून मुंबईपर्यंत बैठकींची मालिका सुरू होती. उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि इतर वरिष्ठ नेते सातत्यानं सगळ्यांशी संवाद साधत होते. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही पातळीवर काही चर्चा झाल्याची माहिती समोर आली. म्हणजे एका विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागला. यावरूनच गोकुळ गीते यांच्या बंडाचं वजन किती होतं याचा अंदाज येतो. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चर्चेचा विषय ठरली ती नाशिकमधील बैठक. कारण या बैठकीत वातावरण चांगलंच तापल्याचं समोर आलं. चर्चेदरम्यान गोकुळ गीते यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. सर्व मतदार माझ्या बाजूनं आहेत, मग वातावरण बिघडवल्याचा ठपका माझ्यावरच का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर दराडेंकडे हातवारे करत त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. या घटनेमुळे बैठकीत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे सुरुवातीला मंत्री आणि गीते बंधू एका खोलीत चर्चा करत असताना नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे वेगळ्या खोलीत बसल्याचं चित्र समोर आलं. राजकारणात अशा दृश्यांनाही मोठं महत्त्व असतं, कारण ती केवळ बैठक नसते, तर त्यातून संबंधाचे आणि तणावाचे संकेतही मिळत असतात. यानंतर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार गोकुळ गीते यांची नाराजी लक्षात घेऊन दराडे गटालाही काही बाबींवर स्पष्ट शब्दात सूचना देण्यात आल्या. प्रचारादरम्यान होणारी वादग्रस्त वक्तव्य आणि वैयक्तिक आरोप यामुळे वातावरण आणखी बिघडू नये यासाठी मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याचं सांगितलं जात आहे. अखेर अनेक तासाच्या चर्चेनंतर गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या त्यांचं नाव मतपत्रिकेवर राहणार असलं तरी प्रत्यक्ष राजकीय लढाईतून ते बाहेर पडले आहेत. त्यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गीते यांनी पाठिंबा दिला असला तरी ते प्रचारात सक्रिय राहणार नसल्याची चर्चा आहे. म्हणजेच पाठिंबा आहे पण उत्साहानं मैदानात उतरण्याची तयारी दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या माघारीकडं अनेक राजकीय निरीक्षक वेगवेगळ्या नजरेनं पाहत आहेत. कारण पत्रकार परिषदेत ते उपस्थित राहते, दराडे यांच्या शेजारी बसले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली मात्र वेगळीच कथा सांगत होती. अनेकांना असं वाटलं की ही माघार पूर्णपणे मनापासून नसून वरिष्ठ नेतृत्वाचा मान राखण्यासाठी घेतलेला निर्णय असू शकते. पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं की गीतेंना कोणतंही पद किंवा आश्वासन देण्यात आलेलं नाही, मात्र भविष्यात त्यांचा योग्य विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलं. राजकारणात ही भाषा अनेकदा महत्त्वाची असते, कारण अशा वेळी तत्काळ घोषणा टाळल्या जातात, पण नाराज नेत्यांना भविष्यातील राजकीय संधीचा संकेत दिला जातो. जर गोकुळ गीते यांनी बंड कायम ठेवलं असतं तर काय झालं असतं, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कारण अशा वेळी महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता होती. विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकला असता. त्यामुळे या निवडणुकीत जिंकण्यापेक्षा आधी स्वतःचं घर सांभाळणं महायुतीसमोर मोठं आव्हान बनलं आहे. आणि आता हे आव्हान सोडवण्यासाठी अक्षरशः संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचं चित्र दिसतंय. या प्रकरणाचा दुसरा राजकीय अर्थ आहे, तो म्हणजे जागा वाटप. गीते कुटुंबियांकडून ही जागा अपेक्षित असल्याचं बोललं जात होतं. मात्र नरेंद्र दराडे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर समीकरणं बदलली आणि जागा शिंदे गटाकडे गेली. याच ठिकाणी नाराजीची बीजं रोजली गेली असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे ही केवळ उमेदवारीची लढाई नव्हती, तर स्थानिक नेतृत्वाच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई होती. आता या संपूर्ण घडामोडीतून सर्वात मोठा फायदा नरेंद्र दराडे यांना झाला आहे, कारण त्यांच्यासमोरील सर्वात मोठं संकट दूर झालं. निवडणुकीचा मार्ग नक्कीच सुकर झाला, पण महायुतीसाठी हा प्रसंग एक इशाराही देऊन गेला आहे.
स्थानिक पातळीवरील नाराजी वेळेवर हाताळली नाही तर ती मोठं संकट निर्माण करू शकते, हे नाशिकने दाखवून दिलं आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आज गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे, पण त्यांच्या समर्थकांची नाराजी पूर्णपणे शांत झाली आहे का? भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा किंवा इतर निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसतील का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण राजकारणात बंड संपतं, पण त्यामागची भावना अनेकदा कायम राहते. तर नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं सध्या तरी मोठं संकट टाळलं आहे. गोकुळ गीतेंचं बंड शमलं, नरेंद्र दराडेंचा मार्ग मोकळा झाला आणि वरिष्ठ नेतृत्वानं एक मोठी डोकेदुखी दूर केली. पण या संपूर्ण प्रकरणानं महायुतीतील अंतर्गत नाराजी, जागा वाटपाचा संघर्ष आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा समोर आणली आहे. त्यामुळे ही कथा इथे संपलेली नाही. कारण निवडणूक जिंकणं हे एक गोष्ट असते, पण नाराज मनं जिंकणं ही पूर्णपणे वेगळी लढाई असते. आणि नाशिकच्या राजकारणात या लढाईचा पुढचा अध्याय नेमका कधी उघडतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? गीते यांची माघार ही खरंच महाजन सांगतात तशी विदाऊट एनी डील असू शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.